तर यानंतरची बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगर शहरावर पाणी टंचाईचं संकट ओढवलेलं आहे। जायकवाडीमध्ये 6% पाणी शिल्लक आहे, तर हर्सुल तलावाने तळ गाठलाय। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीमध्ये जेमतेम 6% उपयुक्त पाणीसाठा उरलेला आहे, तर हर्सुल तलावाच्या पाण्यावर जुन्या शहरातील किमान 14 पेक्षा अधिक वॉर्डांची तहान भागत होती, मात्र त्याने तळ गाठलेला आहे। तलावामध्ये फक्त 2.5 फूट पाणी शिल्लक आहे। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अत्यंत तारेवरची कसरत करावी लागते। 24 तासामध्ये जेमतेम 3 MLD पाणी देखील मिळत नाहीये। 2-4 दिवसात हे पाणी देखील बंद होणार आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। विजय, संभाजीनगरामध्ये पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। जायकवाडी जे संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवतं, यामध्ये देखील पाणीसाठा फार कमी शिल्लक राहिलेला आहे। अधिकची माहिती नक्कीच। आणि जर बघितलं जायकवाडीमध्ये फक्त 6% पाणीसाठा राहिलेला आहे, त्यामुळे जर बघितलं तर संपूर्ण मराठवाड्याचे जे आहे ते आता चिंता वाढवणारा हा पाणीसाठा म्हणावा लागेल। कारण जायकवाडीमधून जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता जायकवाडीमध्ये पाणी नसल्याने आता मराठवाड्याला जे आहे ते चिंताग्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीने बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सुल तलावातून जवळपास 18 वॉर्डांमध्ये जे आहे ते पाणी पुरवठा करण्यात येतो। मात्र हर्सुल तलावामध्ये देखील आता फक्त 2 फूट पाणी साठा जो आहे तो आता शिल्लक आहे। तो पाणी साठा फक्त केवळ 2 दिवस पुरल आणि त्यानंतर जे आहे जायकवाडी त्या 18 वार्डमध्ये जे आहे ते जायकवाडीचं पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता छत्रपती संभाजीनगरचं मराठवाड्यांना आता पाणी टंचाई जी आहे ते अत्यंत भासणार आहे। ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर अक्षरशः 2 ते 3 किलोमीटरहून जे आहे ते नागरिकांना पाणी आणावं लागत आहे, तर शहरामध्ये पाणी विकत घ्यावं लागत आहे। 70 ते 80 रुपयाला ड्राम जो आहे तो विकत घेताना नागरिक सध्या पाहायला मिळत आहे। दुष्काळजन्य परिस्थिती आहे, त्यामध्ये हाताला काम नाही आणि दुसरीकडे आता पाणी विकत घेण्यासाठी पैसे खर्च करावा लागत आहे। त्यामुळे नागरिक जे आहे ते आता मोठे संतापताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अजून एक महिनाभर जो आहे तो पाहिलं, ही पाणी टंचाई काही आता उद्भवलेली नाहीये। मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाई संभाजीनगरमध्ये जाणवते आणि अजून पावसाळा यायला अजून 2 महिने बाकी आहेत, महिना तर नक्कीच बाकी आहे। आणि असं असताना टँकर मागवावे लागतायत। एकूणच नागरिकांची या संदर्भात काय भूमिका आहे? नक्कीच। जर बघितलं तर सध्या मार्च महिन्यापासून जे आहे ते टँकर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल, टँकरची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। जवळपास 1400 टँकर जे आहे ते मराठवाड्यामध्ये चालू आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर 700 पेक्षा अधिक टँकर जे आहे ते नुसतं छत्रपती संभाजीनगरमध्ये, विशेषतः म्हणजे पैठण तालुक्याच्या जायकवाडी प्रकल्प ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 100 संख्या जी आहे ती टँकरची वर पोहोचली आहे। आणि त्यामुळे नागरिक जे आहे ते आता पाण्यासाठी वनवन भटकंती करत असल्याचे पाहायला मिळत आहे। नागरिकांना आता पाण्याची मागणी आता सर्वत्र प्रशासनाकडे करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते आता यावरती काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरत आहे। प्रशासनाकडून आता पाणी नियोजन जे आहे ते करण्यात येत आहे। जुलै महिन्यात पुरेल एवढा पाणी साठा असल्याचं प्रशासन जे आहे ते आता सांगत आहे। मात्र प्रत्यक्षरित्या जुलैपर्यंत पाणी पुरेल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र विजय, आपण पाहिलं राज्यभरामध्येच एकूण पाहिलं तर अवकाळी बरसतो आहे, अवकाळी पावसाचा तडाखा बसतो आहे। मराठवाड्यामध्ये पाऊस सध्या पडतोय का? आणि जर अवकाळी पाऊस मराठवाड्यामध्ये पडत असेल तर त्याचा काही फायदा इथल्या नागरिकांना होऊ शकतो का? नक्की। जर बघितलं मागील 2 दिवसापासून जे आहे ते मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी म्हणता येईल। अवकाळी पाऊस जरी असला तरी तो अगदी 10 ते 15 मिनिट पडत आहे, त्यामुळे याचा फायदा जो आहे तो नागरिकांना होत नाही। मात्र ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आता वाढत आहे त्यांना कुठेतरी याचा फायदा ठरत आहे। मात्र अजून 15 दिवस जो आहे तो पाऊस का लागण्यास वेळ आहे आणि त्यानंतर जर अवकाळी पावसाने एखादी मोठा पाऊस झाला तर नक्कीच याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांचा आता पिण्याच्या पाण्याला असेल किंवा बोरवेलला, विहिरीला पाणी येईल। त्यामुळे आता शेतकरी जे आहे ते आता आकाशाकडे नजरा लावून बसल्याचे पाहायला मिळत आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।